मुख्यमंत्री फडणवीसांनी साधला कसपटेंशी संवाद। आरोपींना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही, वैष्णवीला नक्की न्याय देऊ, मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली कसपटे कुटुंबाची भेट। आरोपींविरोधात कठोरात कठोर कारवाईचं आश्वासन, तर निलेश चव्हाणलाही लवकरात लवकर शोधणार। वैष्णवीला शशांक हगवणेकडून पाईपनं मारहाण। वैष्णवीला मारहाण करण्यात आलेला पाईप पोलिसांकडून जप्त। आतापर्यंत 12 जणांच्या साक्षी नोंदवल्या। पिंपरीमधील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी हगवणे बाप लेकाला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी। राजेंद्र आणि सुशील हगवणेचा 5 दिवस पोलीस कोठडीत मुक्काम। वेळेत दिवे लावले असते तर ही वेळ आली नसती, कसपटेंच्या भेटीला आलेल्या चाकणकरांना स्वराज्याच्या धनंजय जाधव यांचा सवाल। तर मयुरीच्या तक्रारीनंतर आयोगानं कारवाई न केल्याचा रोहिणी खडसेंचा आरोप। सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पालिका निवडणुका होणार, भाजप कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। 6 जूनच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा बंद करण्यात यावा, संभाजी भिडेंची मागणी। भिडेंच्या वक्तव्याविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, दिसेल तिथं तोंडाला काळे फासण्याचा इशारा। अमरावती सर्कलमधील वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या बदलीसाठी 35 लाख रुपये मागितल्याचं समोर। वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल। गडचिरोलीत 4 माओवाद्यांचा खात्मा। भामरागडमध्ये C60 कमांडोंची धडाकेबाज कामगिरी। घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा जप्त। पाकिस्तानच्या विमानांसाठी भारताचं हवाई क्षेत्र 23 जूनपर्यंत बंद। पाकिस्तानसाठी हवाई क्षेत्र बंद ठेवण्याचा भारताचा निर्णय। आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ॲपलला धमकी। अमेरिकेत आयफोनचं उत्पादन न केल्यास 25% कर लावणार। भारतात किंवा इतरत्र आयफोन न बनवण्याचंही आवाहन।